भोकरदन इथे इंडिया महाविकास आघाडीचे जालना लोकसभा उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांची आज जाहीर सभा घेण्यात आली। या सभेत भोकरदन शहरातील पाणी टंचाई, बेरोजगारी, महागाई आदी समस्यांवर उपस्थित नेत्यांनी चर्चा करत भाजपा सरकार विरोधात जोरदार टीका केली। यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख तसेच भोकरदन तालुक्यातील इंडिया आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। समस्येचं माहेरघर आहे, पण खऱ्या अर्थाने मला आपल्याला एक गोष्ट सांगितली पाहिजे, या गावच्या लोकांना पिण्याचं पाणी नाही हो। काय वाईट परिस्थिती आहे, पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे। या गावाला पाणी मिळालं पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे, रस्त्याला खड्डे असले नाही पाहिजे। आपण याच्याबरोबरच खऱ्या अर्थाने केंद्र सरकारची जी कामं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। ते काम म्हणजे काय काम मिळालं पाहिजे, तर नोकरी मिळाली पाहिजे। त्याच्यासाठी एखादा मोठा इंडस्ट्रियल बेल्ट आला पाहिजे, MIDC एरिया आला पाहिजे, की जेणेकरून आमच्या मुलांना सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि ते कामाला लागले म्हणजे घरामध्ये 4 पैसे त्यांच्या मिळतील। ते MIDCचं काम। त्याचबरोबर सगळ्यात आणखीन महत्त्वाचं काम म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून काही योजना आपल्या सिंचनाच्या असतील। जसं आपल्या या भोकरदन आणि जाफराबादमध्ये अनेक प्रकल्प रखडलेले आहेत। मग ते लिफ्ट इरिगेशन खडकपूर्णाचा प्रकल्प असेल, त्याच्या बाजूला सोनखेड्याचा प्रकल्प असेल, की ज्या प्रकल्पामुळे शेतकऱ्याचं जीवनमान उंचावणार सिंचनाची काही कामं आहेत ती सुद्धा प्रायोरिटीवर आम्ही या ठिकाणी हातात घेऊ।